त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासन दिला गेला। त्यामध्ये हे पण आलेलं आहे 58 सीटचा आणि ते एक्झामची डेट पण पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आता उपोषण इथे सोडला होता। सोडल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी परत इथे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे। तिथे साईडला परत बसले आहे जाऊन ते आता आमच्याकडे काही पर्याय नाहीये। त्यामधून ते विद्यार्थी किती आहे ते पण पाहावं लागणार आहे। जे इथे येऊन बसले होते त्यांना आम्ही डिटेन केलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाललो। बाकीच्या विद्यार्थ्यांबद्दल असं काय हे आधी आम्ही चेक करू ते कोणकोणते विद्यार्थी आहेत आणि त्याच्या स्वतःचे काय आहे त्यामध्ये काही उपोषणकर्ते आहेत त्यामध्ये त्या उपोषणकर्त्यांचे पण आम्ही व्हेरीफाय करू। व्हेरिफिकेशन या आंदोलनामध्ये नेहमी राजकीय घुसखोरी होते आपण पाहिलेली आहे। ते थांबवण्यासाठी काय करणार त्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाहीये। आमचं काम इथे आहे कायदा व सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची अडचणी होऊ नये आणि 3 दिवसापासून पुणेकरांचा नेहात त्रास सुरू आहे। त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेणार।